ECS ख्रिश्चन न बनता. ECS म्हणजे माहीत आहे ना? ईस्टर, क्रिसमस आणि गुड फ्रायडे. आणि प्रियानं ज्यावेळेस आपण बेंचेस बघतो तर मला तर पर्सनली असंच वाटतं की मला संदेश देता येत नाही. म्हणजे मी खूप संदेशात उन्हा आहे. जर उन्हा नसतो तर सर्व बेंचेस फुल असते आहे ना. पण कारण म्हणून मी माझी तुम्हाला नम्र रिक्वेस्ट आहे की मला माझ्यासाठी प्रार्थना करा. कारण की जोपर्यंत तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करणार नाही, जो आत्मिक मानना तुम्हाला अपेक्षित आहे तो माझ्याकडनं येणार नाही आणि आपले बेंचेस भरणार नाही. कालच एक आम्ही आपली डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स होती, तिथं एक बाळक असे सहज बोलता होता मला म्हणले, शुगर कोटिंग सरबत तू खूप देतोस म्हणून तुला लोक खूप आवडतात. तर म्हणलं माझ्या चर्चला ये आणि माझे संदेश कसे असतात तू लोकांना विचार. मी इरमाया म्हणलं, माझ्या तोंडातून कधीच वाईफळ गोष्टी मी बोलत नाही किंवा लोकांची स्तुती करणारे संदेश मी कधीच देत नाही. देतो का? हां, मोस्टली माझे संदेश इरमायासारखे असतात आणि त्याच्यामुळे कदाचित इरमायाचे वाचलं तुम्ही पुस्तक इरमाया. इरमाया काय बोलतो माहिती आहे ना, लोकांना भयानक शब्द वापरतो. मी पुलपिटवरनं ते शब्द वापरले नाही कधी, परंतु सांगण्याचं तात्पर्य इरमायाने लोकांना त्यांचे दोष दाखवले आणि देवाकडे या, कारण की नाहीतर तुमचं काय होणार आहे, तुमचं गत्यंतर काय होणार आहे तो इरमाया सांगतो. परंतु लोक शेवटपर्यंत इरमायाचं ऐकत नाही. उलट त्याला याच्यामध्ये जेलमध्ये टाकतात, नंतर विहिरीमध्ये टाकतात, त्याला बंदिवान बनवतात. परंतु देव त्याच्याबरोबर असतो आणि देव त्याचं संरक्षण करतो. संपूर्ण इस्रायल राष्ट्र 70 वर्षाच्या बंदिवासाला जातो, परंतु इरमाया जो हट्टाकट्टा असतो, मजबूत असतो. कारण की इस्रायल त्या नबुकदनेसर राजाने सर्व लुळे, पांगळे, आंधळे, कंगाल, दीन, दरिद्री अशा लोकांना इस्रायलमध्ये ठेवलेलं असतं, जे धतुपुष्ट असतात, जे मजबूत असतात, जे सुंदर असतात, सुकुमार असतात, जसे दानियल, शद्रक, मेशक, ओबेदनेगो, या सर्वांना तो कुठे नेतो? बॅबिलोनमध्ये नेतो. आणि जे कंगाल, लुळे, लंगळे, पवळे, पांगळे अशांना इस्रायलमध्ये ठेवतो. परंतु इरमाया तसा नसतो. इरमाया सुंदर असतो, बुद्धिमान असतो, ज्ञानवंत असतो. परमेश्वर त्याला आपल्या मायभूमीतच ठेवतो, त्याला आपल्या मायभूमीतच मरण येतं. यांच्यासारखं 70 वर्षाच्या बंदिवासात त्याला जायला लागत नाही. ज्यावेळेस आम्ही गीते गात होतो, तू मेरा शरणस्था, त्याच्यानंतर सहारा मुझको चाहिए, यामुळे गीतामध्ये सुद्धा परमेश्वर आम्हाला अद्भुत रीतीने बोलत असताना आजचा विषय सुद्धा आज परमेश्वराला ज्यावेळेस मी केंद्रस्थान देतो किंवा आद्यबिंदू माझ्या जीवनात ठेवतो, तर माझ्यासाठी परमेश्वर आपले द्वार उघडतो किंवा अद्भुत रीतीने तुम्हाला वाचवतो. हे याचा प्रचिती आम्हाला आजच्या संदेशातून परमेश्वर देऊ इच्छितो. संदेशाचं जर हेडिंग जर आम्ही पाहिलं, फेथ अँड फिअरी ट्रायल, फेथ अँड फिअरी ट्रायल किंवा फायरी ट्रायल सुद्धा म्हणतो, विश्वास आणि कठीण अग्नी परीक्षा. या ठिकाणी विश्वासणाऱ्याच्या जीवनात विश्वास असावा, परंतु त्याबरोबर अग्नी परीक्षांना सामोरे जाण्यासुद्धा स्वतःला तुम्ही तयार केलं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी ज्यावेळेस मी संदेश तयार करत होतो त्यावेळेस विसर्मी नावाचे एक इतिहासकार किंवा बायबल संदेश ते आहेत, ते म्हणतात, खूप सुंदर वाक्य ते सुरुवात करतात संदेशाची, द डेव्हिल टेम्प्ट्स, डेव्हिल म्हणजे सैतान आम्हाला परीक्षेत पाडतो. परीक्षेत का पाडतो? तर आमचा विश्वास त्याला मोडकळीस आणायचा किंवा ही सैतान वॉन्ट्स टू डिस्ट्रॉय आवर फेथ. द डेव्हिल टेम्प्ट्स अस टू डिस्ट्रॉय आवर फेथ, गॉड टेस्ट. परंतु परमेश्वर सुद्धा आमची परीक्षा पाहतो, टू अस गॉड टेस्ट अस टू डेव्हलप आवर फेथ. परमेश्वर आमची परीक्षा का पाहतो? तर आमचा विश्वास वाढावा. बिकॉज अ फेथ दॅट कॅनॉट बी टेस्टेड कांट बी ट्रस्टेड. बिकॉज अ फेथ दॅट कॅनॉट बी टेस्टेड कांट बी ट्रस्टेड. म्हणजे प्रियानो, ज्या विश्वासाची परीक्षा घेतली जात नाही
त्या विश्वासावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. आणि या ठिकाणी बायबलमध्ये असे कित्येक उदाहरण आहे. तोच उदाहरणातला आज आम्ही दानिएलच्या 3ऱ्या अध्यायावर आम्ही संडे स्कूलपासून हा अभ्यास केलेला आहे पवित्र शास्त्रातला दानिएलचा 3रा अध्याय. परंतु परमेश्वर आज आम्हाला अद्भुत रीतीने याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या ठिकाणी 3 यहुदी लोकांचा विश्वास या ठिकाणी परमेश्वर आम्हाला प्रकट करू इच्छितो. त्याद्वारे या ठिकाणी विश्वासाचं प्रतीक आणि त्याच्याद्वारे प्राप्त होणारे फळ या ठिकाणी आम्हाला तो सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये 4 मुद्दे आम्हाला जाणून घेण्याचे. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे टू फेथ कन्फ्रंट्स द चॅलेंज. ज्यावेळेस माझा विश्वास खरा असतो तर मी प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड देतो. पहिला मुद्दा परमेश्वर मला सांगत आहे टू फेथ कन्फ्रंट्स द चॅलेंज. या ठिकाणी जर मी विश्वास ठेवतो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे, प्रभू येशू ख्रिस्त माझ्याबरोबर रोज चालतो, तर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला मी धैर्याने तोंड देतो. मग माझ्या आरोग्य असेल, माझ्या पैशाची समस्या असेल, माझा कौटुंबिक कला असेल, कौटुंबिकल्या प्रत्येक प्रश्न असतील, त्याचे उत्तर परमेश्वर मला अद्भुत रीतीने देत असतो. म्हणून पहिला मुद्दा आज परमेश्वर मला दानिएलचा 3रा अध्याय वचन 1 ते 12च्या माध्यमातून सांगतो. तो म्हणजे द टू फेथ कन्फ्रंट्स द चॅलेंज. परमेश्वर आम्हाला प्रत्येक समस्यामध्ये, कठीण काळामध्ये धैर्याने तोंड देण्यास शक्ती सामर्थ्य देतो. आणि या ठिकाणी प्रियानो हा नबुकदनेस्सर राजा वचन 1 ते 3 जर आम्ही वाचतो त्याच्यामध्ये नबुकदनेस्सर राजा बघा प्रियानो, म्हणजे जर 2रा अध्याय वाचा त्याच्यामध्ये हा नबुकदनेस्सर राजाचं वेगळं चित्र आम्हाला दिसतं आणि 3ऱ्या अध्यायामध्ये वेगळं चित्र दिसतं. 2ऱ्या अध्यायामध्ये त्याला एक स्वप्न पडतं आणि एक तो भली मोठी मूर्ती बघतो आणि त्या मूर्तीविषयी तो बेचैन होतो की मूर्ती काय आहे. आणि त्याच्या राज्यातले सर्व ज्ञानी, संदेष्टे, मोठमोठे विद्वान सर्वांना तो विचारतो, कोणालाच उत्तर देता येत नाही. मग तो दानिएल या ठिकाणी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्या मूर्तीचं सर्व त्याला भविष्य सांगतो की ही मूर्ती काय आहे. आणि त्याच्यामध्ये मूर्तीचं जे तोंड होतं ते सोन्याचं होतं. दानिएल त्याला म्हणतो की ती मूर्तीचं तोंड म्हणजे हे राजा तुझं ऐश्वर्य, तुझं राज्य. आणि त्यानंतर त्या मूर्तीचं त्या सगळं विस्तृत रीतीने दानिएल त्याला अवलोकन करतो. तर दानिएलच्या देवाविषयी अद्भुत रीतीने काय साक्ष नबुकदनेस्सर राजा 3ऱ्या अध्यायात देतो. जर आम्ही वाचलं प्रियानो तर नबुकदनेस्सर बघा 46 आणि 47 वचन मी तुमच्यासमोर वाचत आहे. 2रा अध्याय 46 आणि 47. तेव्हा नबुकदनेस्सर राजाने पालथे पडून दानिएलला साष्टांग नमस्कार घातला. पहिली गोष्ट दानिएलाने स्वतःला रिक्त केलं. नबुकदनेस्सर राजाने, इवन दो ही वॉज अ किंग अँड डॅनियल वॉज अ जस्ट अ स्लेव. है ना, दानिएल काय होता, एक बंदीवान होता, परंतु त्याच्यासोबत तो साष्टांग नमस्कार घालतोय. तरुणांना माहीत नसतं कदाचित साष्टांग नमस्कार कसा घालायचा. कदाचित त्यांना सांगा तुम्ही मुलांना, लहान लेकरांना किंवा तरुणांना साष्टांग नमस्कार कसं घालतात ते दाखवा प्रियानो. हा पूर्ण रीतीने आम्ही झोपतो. तर या ठिकाणी तो पूर्ण रीतीने झोपतो दानिएला समोर आणि पुढे जाऊन या ठिकाणी त्याच पुढे नैवेद्य ठेवून त्याला धूप दाखवा अशी आज्ञा करतो. म्हणजे एक प्रकारे त्याला काय वाटतं नबुकदनेस्सरला, हा कोण नाही मनुष्य, दानिएल देव आहे. परंतु या ठिकाणी दानिएल त्याला समजून सांगतो की मी देव नाही आहे. पुढील 47 वचनामध्ये राजाने दानिएलास म्हटले, बघा दानिएलाचं राजाचं स्टेटमेंट काय आहे, तुमचा देव खरोखर देवादिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्य प्रकट करणारा देव आहे. आपल्या देवाविषयी नबुकदनेस्सर राजाची साक्ष काय आहे, तुझा देव राजांचा राजा, देवाचा देव आहे. त्याच्यासमोर दुसरा देव नाही, तो रहस्य प्रकट करणारा देव आहे.
परंतु त्यानंतर तिसरा अध्याय लगेच येत नाही. प्रियाला पुष्कळ वेळा आम्हाला वाटतं की लगेच तिसरा अध्याय आलेला आहे. याच्यामध्ये साधारणतः 20 वर्षाचा कालावधी केलेला आहे. सेकंड चॅप्टर आणि थर्ड चॅप्टरमध्ये 20 वर्षाचा कालावधी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कुठेतरी नबुकदनेस्सर राजा बदललेला, जसं मी आणि तुम्ही बदलतो. या ठिकाणी नबुकदनेस्सर राजाला ते डोक्यात होतं की दानिएलाने मला सांगितलं आहे की तू सोनं आहे, तुझं राज्य ऐश्वर्याने मंडित आहे. आणि ते कुठेतरी त्याच्यामध्ये आलेलं आहे, घमंड आलेला आहे, प्राईडनेस आलेला आहे. त्याचा प्रचिती काय म्हणत आहे, तो काय करत आहे, एक भव्य मूर्ती तयार करतो. ती मूर्तीची रुंदी 20 फूट लांब मूर्ती तो तयार करतो आणि 100 फूट उंच इतकी भव्य दिव्य मूर्ती तयार करतो. आणि या ठिकाणी म्हणतो की तो काय म्हणतो की ज्यावेळेस संगीत वाजेल त्यावेळेस प्रत्येकाने या मूर्तीला काय करायचे, दंडवत घालायचे. बघा प्रिय, मनुष्य स्वभाव दुसऱ्या अध्यायात दानिएला समर्थ नतमस्तक होत आहे, आपल्या सर्व समर्थ परमेश्वराला उंचावत आहे. तोच नबुकदनेस्सर तिसऱ्या अध्यायात स्वतःला अपलिफ्ट करत आहे, स्वतःला उंच करत आहे. या ठिकाणी ज्यावेळेस मी पीडित असतो, कष्टी असतो, दुःखी असतो, त्यावेळेस मी 100 वेळा परमेश्वराला विनवतो. आणि ज्यावेळेस मी ऐश्वर्य आरामाने मंडित असतो, माझ्याकडे सर्व ऐश्वर्य असतं, सर्व माझ्या मनासारखं होत असतं, त्यावेळेस कोण परमेश्वर? नबुकदनेस्सर राजा तेच म्हणतोय प्रियांनो. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण जसं संदेश पुढे जाऊ त्यावेळेस तो बोलतो की कोण आहे तुझा देव जो तुला वाचवणार आहे. हा घमेंड त्या नबुकदनेस्सर राजामध्ये येतो. त्याच्यामधून आम्हाला दिसून येतं की नबुकदनेस्सर राजाचं हृदय काय आहे. तर हृदय त्याला सांगते की मीच सर्व काही आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे आणि मीच आहे, माझ्यासमोर अन्य काहीच नाही. आणि ज्याचा संदेश तयार करत होतो मला आत्ताची प्रेझेंट सिनॅरिओ आठवत होती, कळत न कळत. आज सुद्धा प्रियानो बघा, तुम्ही बारकाईने अभ्यास करा प्रियानो. जर तू माझ्यासमोर नतमस्तक नाही झाला तर मी काय करेन? आजकाल काय चाललंय आपल्या गव्हर्नमेंटमध्ये, काय चाललेलं आहे, ईडी लावा आहे ना, चालले ना, असाच प्रकार चालले ना. मी म्हणजे हा संदेश असं वाटत होता आजच्याच राज्यकर्त्यांना, म्हणजे मी म्हणत नाही की BJP काँग्रेस कोणाला पण प्रियानो, या सर्वांना आजच्या राजकारत्यांना हा संदेश तंतोतंत लागू होत आहे. जर तू नतमस्तक नाही झाला तर मी तुला ईडी लावून तुझे आमदार फोडन आणि तुझा मी सत्ता बेचिराग करेन. राजाच्या मनात हे आलेलं आहे आणि ते एक प्रकारे त्याचं हृदय परमेश्वर आम्हाला 1 ते 3 वचनामध्ये प्रकट करत आहे. आणि या ठिकाणी नबुकदनेस्सर राजा प्लॅन करतो की माझं किंगडम युनिफाय करायचं आहे, म्हणजे बॅबिलॉन प्रांत किंवा परागणा मला एक करायची नाही. एक करण्यासाठी तो राजकीय गोष्टीचा अवलंब करत नाही प्रियानो, तर तो धार्मिक गोष्टीचा अवलंब करतो. कारण की तो काय म्हणतो की सर्व बॅबिलॉन परगणा, त्याची सत्ता त्यावेळेस 127 परगण्यामध्ये होती आणि हिंदुस्थानमध्ये सुद्धा बॅबिलॉन राज्य प्रस्थापित झालेलं होतं. त्यावेळेस 127 राज्यामध्ये त्याचं राज्य होतं. तर 127 राज्याच्या लोकांनी फक्त आणि फक्त नबुकदनेस्सरचीच उपासना करायची. म्हणजे तो कुठला हत्यार वापरतो? राजकीय हत्यार वापरत नाही, तर धार्मिक हत्यार वापरतो. प्रिया, धार्मिक हत्यार, त्याद्वारे तो लोकांना काय करत आहे? एक करण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी आज आम्ही भारतामध्ये सुद्धा कुठेतरी प्रियानो धार्मिक आमच्यावर हे होत आहे. तुम्ही बारकाईने अभ्यास करणारे आहात की नाही मला माहीत नाही आहे, पण कुठेतरी आज या ठिकाणी रिलिजियस स्वातंत्र्य आमच्यापासून हळूहळू जे मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये आहे त्यांच्यापासून काढून घेतलं जात आहे. ज्याच्यामध्ये बौद्ध आहेत, मुस्लिम आहेत, जैन आहेत, ख्रिश्चन आहेत. पुष्कळ लोकांना माहीत नाही की जैन लोक हिंदू नाही आहेत. त्यांना वाटतं जैन लोक हिंदू आहेत.
प्रियानो, जैन लोक हिंदू नाही आहेत. यांचं कुठेतरी स्वातंत्र्य काढून देण्यात आले आहे आणि एक प्रकारे वेगळंच दिशेने आम्हाला पुश करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हीच गोष्ट नबुकदनेस्सर राजा करत आहे. लोकांना युनिफाय करण्यासाठी तो काय करत आहे, एकत्र करण्यासाठी तो राजकीय षडयंत्र नाही वापरत आहे, तर तो धार्मिक षडयंत्राचा उपयोग करत आहे. आणि या ठिकाणी त्याच्यामुळे तो काय करत आहे, लोकांना सांगत आहे की तुम्ही माझी उपासना करा, माझी उपासना नाही केली तर तुम्हाला जळत्या अग्नीमध्ये टाकून देण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी ज्यावेळेस ही गोष्ट घडत आहे त्यावेळेस लोकांचं अंतःकरण काय म्हणत आहे. जर आपण 4 ते 7 वचन वाचले त्याच्यामुळे लोकांच्या अंतःकरणाचा उलगडा आपल्याला झालेला दिसून येत आहे. किंग म्हणतो, राजा म्हणतो की ज्या क्षणी संगीताचा वापर करण्यात येणार आहे त्या क्षणी या ठिकाणी तुम्ही काय करायचंय, माझी उपासना करायची. या ठिकाणी संगीत प्रियानो एक असं हत्यार आहे जे सुंदर पण आहे तितकंच वाईट पण आहे. म्युझिक इज गुड ॲज वेल ॲज बॅड टू. आणि या ठिकाणी ज्या वेळेस संगीत वापरण्यात येतं त्यावेळेस लोकांना सांगण्यात येतं की तुम्ही मला नतमस्तक करा. आणि या ठिकाणी विल्यम कॉनग्रेव नावाचे एक कवी म्हणतात, म्युझिक हॅज चार्म्स टू सूथ अ सेवेज बीस्ट. म्हणजे संगीतामध्ये इतकं सामर्थ्य आहे की एखाद्या खतरनाक जंगली श्वापदाला सुद्धा ते नियंत्रणात आणू शकतं. बट म्युझिक ऑल्सो हॅज पॉवर टू रिलीज दो सॅवेज इन द बीस्ट. परंतु त्याच याच्यामध्ये संगीतामध्ये इतकं सामर्थ्य आहे की एखादा सामान्य सौम्य पशुसुद्धा हिंस्र बनू शकतो. आणि हीच गोष्ट या ठिकाणी नबुकदनेस्सर राजा वापरतो. या ठिकाणी आम्हाला संगीताचा वापर कोठे करायचा परमेश्वर सांगतो, तर त्याच्या गौरवासाठी. परंतु पुष्कळ वेळा आम्ही संगीताचा वापर चुकीच्या ठिकाणी करतो. त्याच्यामुळे काय होतं प्रियानो, आम्ही स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो. आणि या ठिकाणी ज्या वेळेस संगीत वाजवण्यात येतं त्यावेळेस लोक काय करत आहे, लोक या ठिकाणी त्यांच्या हृदयाचं ऐकत आहे. त्यांच्या हृदयामध्ये काय बसलेलं आहे की राजाचा वटहुकूम आहे की त्याला नतमस्तक करावं, त्याला नतमस्तक करतात. परंतु या ठिकाणी 3 लोकांच्या हृदयामध्ये काय आहे, The hearts of the 3 Jews men says, no, we are not going to worship even though we are ready to die. जर आपण 8 ते 12 वचन वाचले त्याच्यामध्ये बघा प्रियानो, खूप बारकाईमध्ये तुम्ही त्या सिनेरिओमध्ये जा, तिथे जा प्रियानो. आता सर्व समुदाय या ठिकाणी त्या नबुकदनेस्सरच्या पुढे नतमस्तक झालेले आहे. परंतु हे 3 लोक स्ट्रॉंग उभे आहेत. सेनापती, कमांडर लोकांना दिसतात एक आणि सर्व असे झुकले, परंतु हे 3च लोक सरळ उभे आहेत, बाकीचे सगळे असे झुकलेले. हे 3 स्ट्रॉंग उभे का, विचार करा. परंतु या ठिकाणी देअर फेथ वॉज इन द ट्रू अँड लिव्हिंग गॉड. त्यांचा विश्वास कोणामध्ये होता प्रियानो, जिवंत देवामध्ये. आणि या ठिकाणी मग समोर तुला अन्य देव नसावे, हे त्यांना कोणी शिकवलं होतं? मोशेचे धर्मशास्त्र आहे ना. आमच्या मुलांना आम्ही संडे स्कूलमध्ये 10 आज्ञा तोंडपाठ करून घेतो. मग समोर तुला अन्य देव नसावे. त्याच्यामुळे ते जरी संपूर्ण मोर दॅन 10 कोटी किंवा 20 कोटी किंवा 50 कोटी या ठिकाणी त्या नबुकदनेस्सरसमोर झुकले, हे 3 बिलकुल झुकले नाही. ते स्ट्रॉंग, त्यांनी विश्वासाने उभे राहिले. का, तर त्यांना इतिहास माहीत होता, यहुदी लोकांचा इतिहास माहीत होता. आणि त्यांना चांगलं माहीत होतं की ॲट द एंड सर्व जगाला कंट्रोल करणारा आमचा परमेश्वर आहे, ज्याने आता गीत गायलं, समुंदर को जिसने दो भागा, जंगल से मार को निकाला, वो मेरे साथ है.
हे त्यांना माहीत होतं की ज्या परमेश्वराने तांबडा समुद्र दुभागला, ज्या परमेश्वराने यार्दन नदी दुभागली, ज्या परमेश्वराने 40 वर्ष माझ्या पूर्वजांना उत्तम असा स्वर्गीय मानना दिला, तो परमेश्वर माझ्या बरोबर या बॅबिलोन प्रांतामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळं यशाया 43:1 आणि 2 मध्ये लिहिलेलं आहे, भिऊ नको कारण मी तुला सोडविले आहे. हे वचन कोठे माहिती, यशाया कुठे लिहित आहे प्रियानो? इस्रायल राष्ट्रामध्ये नाही लिहित. मी त्या दिवशी सांगितलं बुधवारच्या प्रार्थनेमध्ये यशाया 3 भागामध्ये विभागलेला आहे, आयझया, ड्यूट्रो आयझया, टिट्रो आयझया. तर हा टिट्रो आयझया चॅप्टर 39 to 66, 39 म्हणजे 39 ते 66. हे ज्यावेळेस बॅबिलोनमध्ये हे लोक बंदिवासामध्ये होते त्यावेळेस यशायाने हे ग्रंथ लिहिलेला आहे, चॅप्टर 39 पासून 66 मध्ये. आणि त्याच्यामध्ये यशाया त्यांना सांगत आहे बॅबिलोनमध्ये, भिऊ नको कारण मी तुला सोडविले आहे. पहिलं ॲश्युरन्स परमेश्वर आपल्या लोकांना देत आहे, डोंट बी फिअर, आय हॅव एस्केप यू. मी तुला सोडविले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारलेली आहे. या ठिकाणी असं हाक नाही मारलेली हे इकडे तिकडे, तर तो म्हणते प्रिन्स, सुनील, थॉमस, कम. आज सुद्धा तो परमेश्वर हीच नाव आपल्या वैयक्तिक नावाने तुम्हाला मला हाक मारत आहे. तो म्हणतो मी तुला तुझ्या नावाने हाक मारलेली आहे, तू माझा आहेस. किती अद्भुत वचन आहे प्रियानो, तू माझा आहेस. यू आर नॉट गोइंग टू बिलॉंग इव्हिल फोर्स, तू माझा आहेस. तो म्हणत आहे पुढे जाऊन, तू जलातून चालशील तेव्हा मी तूच बरोबर असेल, नद्यातून जाशील तेव्हा मी तुला बुडवायचा नाही, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजवायचा नाहीस, ज्वाला तुला पोळवायच्या नाही. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजवायचा नाहीस, ज्वाला तुला पोळवायच्या नाहीस. हे वचन शद्रक, मेशक आणि अबेदnego यांना चांगलं ठाऊक होतं. त्याच्यामुळे ते म्हणतात, हे राजा तू काय बोलतोस आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही, किंवा तू काय बोलतोय आम्हाला माहीत नाहीये, परंतु आम्ही तुझ्या मूर्तीला कधीच बसणार नाही, कारण की आमच्या परमेश्वराने आम्हाला लावून दिलेला नियम हाच आहे की तू समोर अन्य देव नसावे, मूर्तीपूजा करू नको. या ठिकाणी विश्वास काय प्रियानो? विश्वास मीन्स ओबेइंग गॉड रिगार्डलेस ऑफ द फिलिंग्स विदिन अस, द सर्कमस्टन्सेस अराउंड अस आर द कॉन्सिक्वेन्सेस बिफोर अस. या ठिकाणी विश्वास काय प्रियानो? माझ्यामध्ये मीन्स ओबेइंग गॉड रिगार्डलेस ऑफ द फिलिंग्स विदिन अस. माझ्यामध्ये काय फिलिंग्स आहेत त्या महत्त्वाच्या नाही आहेत, तो विश्वास आहे. माझे सर्कमस्टन्सेस अराउंड काय ते महत्त्वाचे नाही आहे. गव्हर्नमेंट काय करते, पोलीस काय करते, CRPF काय करते, माझी पत्नी काय करते, माझा मुलगा काय करते, माझा शेजारी काय करतोय ते महत्त्वाचं नाही आहे. माझ्या आजूबाजूला कॉन्सिक्वेन्सेस काय घडतात ते महत्त्वाचे नाही आहे. तर ट्रू फेथ काय आहे, खरा विश्वास काय आहे, इजंट फ्रायटनिंग बाय थ्रेट्स. ज्यावेळेस आमच्यावर भीती दाखवण्यात येते त्यावेळेस आमचा विश्वास डळमळत नाहीये, इम्प्रेस बाय क्राऊड्स, किंवा आम्ही लोकांकडे बघून डळमळत नाहीये. या ठिकाणी प्रियानो आमचा विश्वास 3 यहुदी लोकांसारखा आहे, जे फ्लोईंग अगेन्स्ट द करंट, जे या ठिकाणी नदीच्या विरुद्ध दिशेने पोहत आहेत. बाकी लोक या ठिकाणी नदीच्या बरोबर पोहत आहेत. नदीच्या ऑपोजिट पोहणं किती अवघड आहे, सर्वांना ज्यांना पोहता येतं त्यांना माहीत आहे. या ठिकाणी 3 यहुदी लोकांनी पूर्ण विश्वासाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने यहोवाचीच उपासना केली. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी दुसरा मुद्दा आमच्या समोर येत आहे, ट्रू फेथ कन्फेसेस द लॉर्ड. पहिला मुद्दा मी पाहिलेला आहे तो म्हणजे ट्रू फेथ कन्फ्रंट्स द चॅलेंज. खरा विश्वास या ठिकाणी
आलेल्या प्रत्येक गोष्टीचा सामना करतो. दुसरा विश्वास, खरा विश्वास हा आहे की मी कबूल करतो की आमचा देव जिवंत आहे. 13 ते 18 वचन वाचले त्यावेळेस आम्ही पाहायला भेटतं, ज्यावेळेस यहुदी म्हणतात की नाही, आम्ही तुझ्यासमोर नतमस्तक होणार नाही. राजाला खूप राग येतो. राजा त्यांना बोलवतो की माझी उपासना करा, नाही तर तुम्हाला मी याच्यामध्ये टाकणार आहे, त्या अग्नीमध्ये म्हणजे भट्टीमध्ये, जळत्या भट्टीमध्ये टाकणार आहे. परंतु ते ऐकत नाही. या ठिकाणी राजाच्या बाबतीत परमेश्वराचा आत्मा आम्हाला सांगतो, ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. संयमन करणारा नगर जिंकण्यापेक्षा श्रेष्ठ होय. या ठिकाणी आमचं जीवन कसं असावं? ज्याला लवकर क्रोध येत नाही. कारण की राजाला या ठिकाणी खूप क्रोध आलेला आहे. बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे, इन अ फिट रेज ऑफ अँगर, तो म्हणतो की भट्टी तप्त करा, अजून तप्त करा. कारण की त्याचा परिणाम असा होतो की जे लोक त्या तिघांना बांधून घेऊन जातात ते तिघं जळतात. प्रियांनो, ज्यांना भट्टीत टाकायला सांगितलं असतं ती भट्टी इतकी तप्त असते की तिथपर्यंत घेऊन जाता जाता हे तिघं म्हणजे जे अंगरक्षक असतात ते मरतात आणि त्यांना भट्टीमध्ये टाकण्यात येतं. या ठिकाणी 3 यहुदी तर असे होते प्रियांनो, ख्रिस्त आपल्या प्रभूला आपल्या अंतःकरणात पवित्र माना. त्यांच्या अंतःकरणात काय होता प्रियांनो? ख्रिस्त होता. ख्रिस्त प्रभूला आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुम्हामध्ये जी आशा आहे तिची विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा, तरी ते सौम्यतेने व भिडेने द्या. विथ मीकनेस अँड फिअर टॉक टू अदर्स. या ठिकाणी राजाने त्यांना दुसरा चान्स दिला होता की तुम्ही भट्टीमध्ये पडू नका, तुम्ही माझ्यापुढे नतमस्तक व्हा. परंतु या ठिकाणी ते ऐकत नाही. 47 वचनामागाशी पाहिलं, दुसरा अध्याय 47 वचनामध्ये तो नबुकदनेस्सर जो म्हणतो, तो गॉड ऑफ गॉड्स, द लॉर्ड ऑफ किंग्स, तोच काय म्हणत आहे, स्वतःमध्ये ज्यावेळेस घमेंड येते, अभिमान येतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये ॲरोगन्स येतं. 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे, माझ्या हातातून तुम्हाला सोडविल असा कोणता देव आहे. बघा, मनुष्याचं कसं जीवन लगेच परिवर्तित होतं. माझ्या हातातून तुम्हाला कोण सोडवणारा देव आहे. माझ्या मनासारखं नाही झालं, माझं कोणीतरी नाही ऐकलं तर पुष्कळ वेळा आमच्या तोंडून अशा रीतीचे शब्द बाहेर पडतात. प्रिया, माझ्या हातातून तुला कोण सोडवतो ते बघतो. या ठिकाणी राजाचा ॲरोगन्स किंवा त्याचं या ठिकाणी जे प्राईडनेस आम्हाला पाहावयास भेटते. आणि या ठिकाणी तो एक प्रकारे स्वतःलाच देव म्हणतो की आय एम अ गॉड, मीच देव आहे. परंतु या ठिकाणी तरीसुद्धा हे 3 जण शद्रक, मेशक, अबेदnego बिलकुल कॉम्प्रोमाइज करत नाही. ते काहीच करत नाही. कॉम्प्रोमाइज यानं आमच्या जीवनाचा तर अविभाज्य भाग झालेला, आम्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे कॉम्प्रोमाइज करणं. किती वेळा आम्ही दिवसातून कॉम्प्रोमाइज करतो आमच्या देवाबरोबर, किती वेळा. पण या ठिकाणी शद्रक, मेशक म्हणतात राजाला, नाही, मी बिलकुल कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि याच्यामुळं या ठिकाणी ते विरोधाला जातात, विरोधाला सामने होतात. आणि त्याचा परिणाम काय होतो, त्यांना अग्नीमध्ये टाकण्यात येतं. विचार करा, म्हणजे मी आय वॉज थिंकिंग, म्हणजे आज संदेश तयार करत होतो, सर्व जनसमुदाय या ठिकाणी विरोधाला विरोध करत नाही, सर्व ते नतमस्तक करत आहेत. हे तिघांनीच का, या तिघांनीच का जिवंत देवाला मानलं? कारण की त्या ठिकाणी पुष्कळ यहुदी होते प्रियांनो, काय हे तिघांनाच बंदिवास करून नव्हतं नेलं, बरोबर ना? संपूर्ण इस्रायल राष्ट्र बंदिवासामध्ये होतं. इव्हन दानिएलाचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख नाही आहे. नक्कीच दानिएल कुठेतरी दुसऱ्या कारागृहामध्ये असणार किंवा दुसऱ्या ठिकाणी त्याला काही कामानिमित्त पाठवलं असणार आहे. परंतु हे तिघं कदाचित
मला पर्सनली असं वाटतं की याच्यासाठी स्ट्रॉंग राहिले, त्यांचा विश्वास बघून जे इतर यहुदी होते त्यांनी सुद्धा परमेश्वरामध्ये खंबीर व्हावं. आज प्रियानो, आम्हाला सुद्धा परमेश्वर चॅलेंज देत आहे, बी लाईक शद्रक मेशक ओबेदनेगो. कारण की तुमचा विश्वास बघून तुमचा भाऊ आज चर्चमध्ये नाही आहे, तुमची बहीण जी आज चर्चमध्ये नाही ती चर्चमध्ये येईल, तुमच्यासारखे सत्कर्म करेल, तुमच्यासारखं ख्रिस्ती शिक्षणामध्ये ख्रिस्ती विश्वासामध्ये बळकट होईल. म्हणून मी तुम्हाला स्ट्रॉंग करत आहे. त्याच्यासाठी शद्रक मेशक ओबेदनेगोला परमेश्वराने स्ट्रॉंग केला असं माझं पर्सनल प्रिसेप्शन आहे. माझ्यामुळे एखादा भाऊ बहीण जो देवामध्ये नाही तो देवामध्ये येईल. या ठिकाणी शद्रक मेशक या ठिकाणी राजाला घाबरले नाही किंवा त्या भट्टीला सुद्धा घाबरले नाही. ते विश्वासाने देवाला सामोरे गेले. त्या ठिकाणी त्यांचं वचन मला खूप आवडतं. त्यांचं जे स्टेटमेंट ते लिहिताना प्रियानो, ते खूप सुंदर रीतीने या ठिकाणी पवित्र शास्त्रात वर्णन करण्यात आलेले आहे. ते काय म्हणतात, ज्या देवाची 17 वचन आपल्या ह्याच्यामध्ये बायबलमध्ये हे करून घ्या प्रियानो, अंडरलाईन करून घ्या. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे. आमचं स्टेटमेंट हे असतं. आम्ही प्रत्येकजण हे बोलतो ना, प्रत्येकी पण बोलतो, परंतु सेकंड पार्ट मी नाही बोलतो. सेकंड पार्ट खूप महत्त्वाचा आहे. महाराज तो आम्हास आपल्या हातातून सोडवी, ते कसेही असो, पण महाराज पक्के समजा की आम्ही आपल्या देवताची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या स्वर्ग मूर्तीला दंडवत घालणार नाही. या ठिकाणी इंग्लिश बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, या बायबलमध्ये वेगळं लिहिलेलं आहे. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणजे ओरिजिनल ट्रान्सलेशन मी माझ्या मराठी बायबलमध्ये सुद्धा पाहत होतो की आमचा देव आम्हाला सोडवं, परंतु त्याने जरी नाही सोडवलं तरी काय हरकत नाही, आम्ही मरू, परंतु तुमची उपासना करणार नाही. या ट्रान्सलेशन असं काय इथं काही कळत नाही मला. ते कसेही असो, या ठिकाणी ते त्यांनी असा शब्द वापरला, ते कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या देवताची उपासना करणार नाही. यानं सेकंड पार्ट महत्त्वाचा आहे, कारण की आमचं जीवन कसं आहे माहिती आहे का, विश्वासणाऱ्यांचं जीवन, की देवा मला हे दे, मला ते दे, मला ते दे, मला ते दे, मग मी तुझी उपासना करेन, मग मी तुझ्या चर्चला येईन, मग मी तुझी आराधना करेन. परंतु सेकंड पार्टमध्ये शद्रक मेशक ओबेदनेगो म्हणतात, हे जरी नाही झालं, जरी आम्ही त्या तप्त भट्टीमध्ये मेलो तरी काय हरकत नाही, परंतु आम्ही तुझी उपासना करणार नाही. म्हणजे मी पर्सनल ज्यावेळेस हे वाचत होतो त्यावेळेस मला वाटलं की मी सुद्धा हेच म्हणणार, म्हणजे मी हे नाही म्हणणार, मी म्हणेन देवा माझी तू बचावच कर, देवा तू माझी सुटकाच कर, देवा तू मला आशीर्वादितच कर. मी नाही म्हणणार की देवा तू मला मारून टाकलं तरी मी तुझीच उपासना करेन, असं मला पर्सनली मला वाटत होतं प्रिया. परंतु शद्रक मेशक ओबेदनेगो या ठिकाणी प्रियानो तसं नाही बोलले. ते बोलले, इवन दो वी आर गोइंग टू डाय बट वी आर नॉट गोइंग टू वर्शिप यू. त्यानं आज आमच्यासाठी शद्रक मेशक ओबेदनेगो खूप उत्तम असा अद्भुत मानना देत आहे. आमची प्रार्थना सेल्फ सेंटर्ड नसावी, की ज्याच्यामध्ये देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला ते दे, मग मी तुझी आराधना करेन, मी तुझी उपासना करेन, मी तुझ्या चर्चला येईन, मी माझ्या मुलाला चर्चला पाठवेन. आहे ना, आमच्या आज पण असं मला पद भेटलं की मी चर्चला येणार, आहे ना, पद नसलं की मग नको पाळत चांगला नाही, पाहकाने मला पदच दिलं, आहे की नाही. दिस इज द फॅक्ट. कित्येक लोकांच्या बाबतीत हे घडतं प्रियानो, की पद असलं की मी सेवा करत, पद नसलं तर गेलं खड्ड्यात, आणि पद दिलं तरी मी किती जस्टिफाय करतो ते फक्त
ज्याच्या हातात पद आहे आणि परमेश्वर या दोघांनाच ठाऊक असतं प्रिया. परंतु या ठिकाणी कित्येक लोक मंडळीमध्ये पण असे पण कित्येक लोक आहेत की ज्यांना पदाची 5 पैशाची अपेक्षा नाही, परंतु आम्ही कधी पण बोला आम्ही सेवेला तयार आहोत. वी आर रेडी टू सर्व. ही वृत्ती शद्रक मेशक अबेदनगोमध्ये होती, कारण की त्याच्यामुळेच ते म्हणतात ते जरी आमच्या देवाने आम्हाला मारलं तरी काय हरकत नाही, परंतु आम्ही तुझी सेवा करणार नाही. या ठिकाणी चौथा मुद्दा परमेश्वर आम्हाला सांगत आहे तो म्हणजे तिसरा मुद्दा, ट्रू फेथ कन्फर्म्स द एनिमी. ज्यावेळेस आम्ही अद्भुत रीतीने उभे राहतो आमच्या देवासाठी, तर प्रियानो आमच्या कृतीमुळे या ठिकाणी शत्रूसुद्धा ओशाळतो किंवा त्याला गोंधळात पडतो, समोरचा मनुष्य गोंधळात पडतो. आणि ही गोष्ट 19 ते 25 वचनामध्ये लिहिलेली आहे. ज्यावेळेस शद्रक मेशक अबेदनगो यांना तप्तभट्टीमध्ये टाकण्यात येतं त्यावेळेस तिथं चमत्कार झालेला आम्हाला दिसून येतो, कारण की तिथं तिघांना टाकण्यात येतं, परंतु त्या ठिकाणी 4 लोक असतात. आणि त्याच्यामध्ये स्तोत्र 91, 9 आणि 12 आणि यशाया 43 दुसरं वचन, दुसरा तिसरा तो चौथा मनुष्य कोण नसतं तर प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त. आणि अशा रीतीने राजा एकदम गोंधळात पडतोय. काय झालंय की मी 3 लोकांना टाकलं होतं, 3 लोक तर मेले नाही, परंतु ज्यांना मी त्यांना आतमध्ये टाकायला सांगितलं तर ते तर मरून पावले, परंतु ते 3 लोक जिवंत आहेत, त्यांचे हातपाय मोकळे आहेत आणि पॅलेसमध्ये किंवा राजवाड्यामध्ये जसं फिरतात तसं त्या तप्तभट्टीमध्ये फिरत आहेत. हे आहेत तरी कोण? त्यामुळे लगेच राजा या ठिकाणी त्यांना तुरंत बोलवतो, बाहेर या बाहेर या बाहेर या. आणि या ठिकाणी राजा स्वतः अफर्म करतो, त्याचा विश्वास जग जाहीर करतो. वचन 28 मध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा, राजा जो नबुकदनेस्सर राजा तुमचा देव तुम्हाला कधी वाचवणार बघतो मी. तोच राजा 28व्या वचनामध्ये म्हणतो, तेव्हा नबुकदनेस्सर म्हणाला, शद्रक मेशक व अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला. पहिली गोष्ट, द पॉवर ऑफ गॉड ऑफ इस्रायल. ही प्रोक्लेम द पॉवर ऑफ गॉड ऑफ इस्रायल. शद्रक मेशक अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाकरीस अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपला देह अर्पिला. त्यास त्यांच्या देवाने आपल्या दिव्यदूत पाठवून सोडवले आहे, त्याचा धन्यवाद असो. बघा आपल्या या ठिकाणी यहुदी लोक इस्रायल राष्ट्राची उपासना करत नाही, इस्रायलाच्या देवाची उपासना करत नाही, तर एक शद्रक मेशक अबेदनगो यांना तप्तभट्टीमध्ये टाकणारा परराष्ट्रीय, जो सूर्याची उपासना करणारा होता, जो चंद्राची उपासना करणारा होता, तो नबुकदनेस्सर म्हणत आहे की त्याचा धन्यवाद असो. द पॉवर ऑफ गॉड ऑफ इस्रायली अफर्म, तो कबूल करतो की इस्रायलाच्या राजामध्ये इस्रायलाच्या देवामध्ये काय सामर्थ्य आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी तो कबूल करतो, द इफेक्टिव्हनेस ऑफ फेथ इन हिम. त्याच्यावर जो विश्वास ठेवतो त्यांना काय लाभ होतो हे सुद्धा तो कबूल करतो, कारण की तो म्हणतो शद्रक मेशक अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, तो कबूल करतो. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, द रिमार्केबल डेडिकेशन ऑफ द 3 Jews who gave their bodies to the true God and not to the king's false god. या ठिकाणी तिसरी गोष्ट राजा कबूल करतो की या तिघांनी आपल्या जिवंत देवाला आपले जिवंत शरीर दिले, परंतु या जगिक राजाला त्यांनी नमन केलं नाही किंवा त्यांनी जगिक राजाला आपले शरीर दिले नाही. त्याच्यामुळे संत पॉल कदाचित हाच रेफरन्स पुढे जाऊन आपल्या आत्मिक वाढीसाठी रोमकरासपत्र 12 अध्याय 1 आणि 2 मध्ये वापरत आहे. तुमचे शरीर कसे असावे, what kind of bodies you should have. जर रोम 12:1
आणि दोन कित्येक वेळा मी हा शास्त्रपाठ वाचलेला आहे आणि मला खूप आजकाल आवडायला, म्हणजे पहिल्यापासून आवडतं, परंतु आता आजकाल जास्त आवडायला लागले. वी आर न्यू इन क्राइस्ट. आम्ही नवीन जीवित ख्रिस्तामध्ये ल्यालेले लोक आहोत. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, मेलेली शरीरे देवाला देऊ नका. जिवंत शरीरे द्या, पवित्र शरीरे द्या आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा. ती तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम ग्रहणी व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. शद्रक, मेशक, अबेदनगो या युगाबरोबर समरूप झाले नाही. जर या युगाबरोबर ते समरूप झाले असते तर नक्कीच ते इतर लोकांप्रमाणे नबुकदनेस्सर राजाला त्यांनी नमन केलं असतं. त्यांनी नबुकदनेस्सर राजाला नमन केलं नाही. का? कारण की त्यांनी आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय अशी समर्पित केली. आणि या युगाबरोबर समर्पित न होऊन देवाला ते समर्पित होले. आणि त्याची पुष्टी, खात्री चौथा मुद्द्यामध्ये आम्हाला द ट्रू फेथ कन्फर्म्स द प्रॉमिस. द ट्रू फेथ कन्फर्म्स द प्रॉमिस. जर आपण 26 ते 30 वचनं वाचले दानिएलाचा अध्याय 26 ते 30, त्याच्यामध्ये प्रियानं आम्हाला समजून येतं की हा अध्याय पवित्र शास्त्रामध्ये देवाने का टाकला. कदा ह्यासाठीच टाकला प्रियानो, कारण की आमचा विश्वास वाढावा. जसं अब्राहम, मोशे, यहोशुवा, दावीद आणि सर्व संदेष्टे यांचं जीवनचरित्र वाचून आम्ही वाढतो, तसं यांच्याकडे बघून सुद्धा आम्ही वाढावं हे परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून हा शास्त्रपाठ या ठिकाणी पवित्र शास्त्रात आला आहे. त्याच्यामुळं इब्री लोकांच्या पत्रामध्ये विश्वासणाऱ्यांच्या उदाहरणामध्ये या तिघांचा उल्लेख आलेला आहे. प्रियानो, त्यांचा विश्वास आज माझ्यामध्ये आहे का हे परमेश्वर मला विचारत आहे. आणि जर रोमकरास पत्र 15 अध्याय 4 वचनामध्ये लिहिलेलं आहे, धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी. म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिलेले आहे ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिलेले आहे. पूर्वी शास्त्रात लिहिलेलं काय आहे? शद्रक, मेशक, अबेदनगो यांनी आपल्या जिवंत देवाची उपासना केली. त्यांनी नबुकदनेस्सर राजाची सेवा केली नाही. त्यांना दप्तभट्टीत टाकलं, परंतु येशू ख्रिस्त आला आणि त्यांचं बचाव केला. नबुकदनेस्सर राजाने स्वतःला साक्ष दिली की तुमचा देव जिवंत देव आहे. हे कोण सांगते आम्हाला? संत पौल, रोमकरास पत्र 15 अध्याय 4 वचनामध्ये. या ठिकाणी 70 वर्षामध्ये जे बॅबिलॉनमध्ये कॅप्टिव्हिटीमध्ये होते त्यांना एनकरेज करण्यासाठी हा शास्त्रपाठ कदाचित दानिएलामध्ये आलेला आहे. आज प्रियानो, आमच्यासाठी हा सिनॅरिओ सेम आहे. राजे आले गेले, परंतु सिनॅरिओ तोच आहे, काहीच बदललेलं नाही आहे. कित्येक राजे आले तर गेले प्रियानो, परंतु परमेश्वर स्थिर आहे, आढळ आहे, न बदलणारा आहे. त्याच्यामुळे आज परमेश्वर आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की मी माझ्या राजासनावर बसलेलो आहे. आणि तो आम्हाला हे सुद्धा आत्मवचन देत आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, जगाच्या अंतापर्यंत मी तुझबरोबर असणार आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही गुन्हे पडणार नाही. हे अद्भुत वचन परमेश्वर ज्यावेळेस मला सांगतो, तो परमेश्वर, जो परमेश्वर शद्रक, मेशक, अबेदनगो बरोबर होता, तोच परमेश्वर आज माझ्याबरोबर आहे. आणि तोच परमेश्वर भविष्यात सुद्धा माझ्याबरोबर राहणार आहे. जर प्रकटीकरण याचा 2 अध्याय 10 वचन जर आम्ही वाचलं, त्याच्यामध्ये या ठिकाणी योहानाला झालेल्या प्रकटीकरणामध्ये या ठिकाणी योहान आम्हाला सांगत आहे 2 अध्याय 10 वचनामध्ये, तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे
आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टांचे जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. अद्भुत सत्य परमेश्वर आमच्या भविष्याविषयी प्रकटीकरणामध्ये लिहून ठेवत आहे. या जगामध्ये तुला छळ होणार आहे, जगामध्ये त्रास होणार आहे, जगामध्ये तुला निंदा नालस्ती सहन करावी लागणार आहे, परंतु तू विश्वासात स्थिर राहा, कारण की मी तुझ्यासाठी जीवनी मुकुट ठेवलेला आहे. जे विश्वासामध्ये जगलेत प्रियानो, त्या प्रत्येकाला जीवनी मुकुट लाभलेला आहे. जर प्रकटीकरणाच्या 7व्या अध्यायामध्ये स्पष्ट रीतीने लिहिलेले प्रियानो की स्वर्गामध्ये काय आहे, स्वर्गामध्ये या ठिकाणी स्वर्गातील उद्धार पावलेल्यांचा साक्षात्कार 7व्या अध्यायामध्ये लिहिलेले आहे. आम्हाला खात्री पाहिजे, ॲश्युरन्स पाहिजे, विनाकारण विश्वास नका ठेवू, खात्री करून घ्या स्वर्गामध्ये कोण आहे. यानंतर मी पाहिले तर सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे. बघा प्रिया, याच्यामध्ये फक्त यहुदी लोक नाही आहेत. बायबल बघा किती स्पष्ट सांगतंय, सर्व राष्ट्रे, भूतलावरील सर्व राष्ट्रे आहेत, वंश आहेत, लोक आहेत, निरनिराळ्या भाषा बोलणारे, यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा. म्हणजे अनकाउंटेबल पीपल वर देअर इन द हेवन. शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेल्या माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्यांकडून तारण आहे. There is no salvation other than Jesus Christ. So आजच डिसाईड करा प्रियानो, पूर्वीचे दिवस गेले. Once again God has given this opportunity. Are you going to stand like Shadrach, Meshach and Abednego, or are you going to fall the way others fall? विचार करा प्रियानो, कारण की संधी मला रोज भेटणार नाही. संधी मला रोज भेटणार नाही. बायबल स्पष्ट सांगतं, कृपेचा काळ आहे तोवरच त्याला शोधा. आज मी काय शोधते प्रियानो? व्हॉट आय एम सर्चिंग. मी व्हॉट्सअप शोधतो, मी इंस्टाग्राम शोधतो, मी नोकरी शोधतो, मी पत्नी शोधतो, मी पती शोधतो. दावीद राजा म्हणतो, तो त्याच्या सेवकास लागेल ते झोपे ते देतो. प्रियानो, तुमच्याकडे खूप उदाहरणं पर्सनल तुमच्या वैयक्तिक टेस्टमनी आहेत प्रियानो, की येशू ख्रिस्ताने मला किती अद्भुत रीतीने दिलेले आहे. आणि माझ्या पहिल्या रविवारच्या संदेशातच तुम्हाला माझी वैयक्तिक स्वतःची साक्ष सांगितली प्रियानो. शून्यातून माझी सुरुवात झाली होती सेवा कार्याला, परंतु ज्या वेळेस पती पत्नी प्रामाणिक असतात देवाच्या सेवेमध्ये, देव त्यांना कधीच लज्जित किंवा खचित होऊ देत नाही. मी म्हणत नाही की तुम्ही पाळकानी पाळकीनेच बना, परंतु प्रियानो, वेर एव्हर गॉड कीप यू, आर यू गोइंग टू स्टँड लाईक शद्रक, मेशक आणि अबेदnego? आहे का तुमच्यामध्ये ते सामर्थ्य की मी जिवंत देवाची उपासना करतो, मी आज तुमच्या प्रसाद खाणार नाही, तुमच्या मूर्तीच्या भजनाला येणार नाही? आहे का ती हिंमत प्रियानो? नाही हिंमत प्रियानो. मला माहिती आहे, वी डोंट हॅव दॅट करेज टू से नो. सगळे असेच म्हणतात, मला माहिती आहे, सगळे असेच म्हणतात. आय नो, ऑल आर सेइंग लाईक दिस ओनली. परंतु कित्येक वेळा प्रियानो मी माझ्या जिवंत देवाच्या विरुद्ध कॉम्प्रोमाइज करतो. आज देव माझ्याशी बोलत आहे प्रिया, फक्त तुमच्याशी नाही, माझ्याशी बोलतो प्रिया, माझ्याशी पण बोलत आहे. कारण की जसा तुम्ही आहे तसे मी सुद्धा आहे. मी सुद्धा क्षणक्षणी कॉम्प्रोमाइज करत असतो. मी सुद्धा कधीच हिंदू, मुस्लिम, बौद्ध लोकांना सांगत नाही की आम्ही जिवंत देवाची उपासना करतो. इव्हन दो आय एम अ पास्टर, मी नाही बोलत, सत्य. त्याच्यामुळे प्रियानो, आज आमचा स्टँड देवासमोर काय आहे?
वेन वी स्टँड. पवित्र आत्मा आज आमच्याशी बोलत आहे प्रिया. संधीचा लाभ घ्या प्रिया. संधी हातातून निघून गेली तर वेळ भेटणार नाही. आणि परमेश्वर आज आम्हाला हे सांगत आहे की जगाच्या अंतापर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. जीवनी मुकुट त्याच्या विश्वासणाऱ्यांसाठी देव राखून ठेवते. तो जीवनी मुकुट मला भेटतोय का हा आपण विचार करूया आणि ते प्राप्त करण्यासाठी दिलेल्या दावेवर विश्वासाने धावूया. परमेश्वरकडे वचन समजण्यासाठी परमेश्वराचा पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करो. आमेन.